कर्तव्यदक्ष मुंडेंचा तस्करांवर बडगा, मात्र शिरोळ तालुक्यातील त्या बेकरीच्या काळ्या साम्राज्याकडे एफडीएचे दुर्लक्ष. सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे विशेष आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीनं भेसळ माफिया आणि तस्करांचे धाबे दणाणून सोडले. मुंडे यांनी एफडीएच्या माध्यमातून बनावट दूध, भेसळ माफिया, गुटखा तस्कर, नियमबाह्य हॉटेल व्यावसायिक आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात राज्यव्यापी मोहीम तीव्र केली आहे. एकीकडे ही धडक कारवाई सुरू असताना दुसरीकडे मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील काही बेकरी व्यावसायिक प्रशासनाच्या या कारवाईपासून स्वतःला सुरक्षित समजत आपले काळे साम्राज्य राजरोसपणे चालवत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार शिरोळ तालुक्यातील एका गावात सुरू असलेल्या बेकरीमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कच्च्या पदार्थांचा वापर करून बेकरी प्रॉडक्ट्स तयार केले जातात. एवढंच नव्हे तर अत्यंत घातक अशा बुरशीजन्य आणि ओल्या मालाची विक्री करून थेट जनतेच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ खेळला जात आहे. या बेकरीमध्ये तयार होणारे हे निकृष्ट अन्नपदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते. हे बेकरी व्यावसायिक केवळ ग्राहकांच्या आरोग्याशीच खेळत नसून ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना आणि किरकोळ विक्रेत्यांना हा ओला व निकृष्ट दर्जाचा माल देऊन त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करतात. ब्रँडेड किंवा चांगल्या दर्जाच्या नावाखाली हा बुरशीजन्य माल बाजारात खपवला जात असल्याची चर्चा सध्या या परिसरात जोरात सुरू आहे. एकीकडे वरिष्ठ पातळीवर तुकाराम मुंडे यांच्या आदेशानं संपूर्ण राज्यात धडक कारवायांचं सत्र सुरू असताना शिरोळ तालुक्यातील या विशिष्ट बेकरीवर स्थानिक अन्न व औषध प्रशासनाची मेहर नजर का, असा संतप्त प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांकडून आणि नागरिकांकडून विचारला जातो आहे. स्थानिक प्रशासनाचे या गंभीर प्रकरणाकडे होत असलेलं दुर्लक्ष अनेक संशयाला जागा निर्माण करणारं ठरतंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून शिरोळ तालुक्यातील संबंधित बेकरीवर छापा टाकावा, तेथील अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त करावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही जाणकारांनी दिलाय.